सांबर तिथंच आहे. काका आले सगळे आला तो वाघ आहे तिकडे. नाही वाघावर फिरवा ना मग. वाघावर 2 मिनिटं कोण राहिले नाही तुझ्या राहिला ते माझ्याकडे. नाही नाही थांबा त्याला झूम करून दाखवा ना. तो बघा वाघ. थोडं मागं घ्यायला लावू का? नाही ना ठीक आहे आता. अरे नाही ना, थोडं मागे लावू द्या. मॅडम ताडोबामधील वाघांनी कधी असं जिप्सीवर कधी हमला केला आहे का? कधी तुम्ही आता फिरता जंगलामध्ये कधी असं काही तुमचा आणि त्यांचा काही मुकाबला झालेला आहे कधी? तेव्हाच नाही, पण ॲक्च्युली काय आहे 20 वर्ष पार्कला चालू झालेलं आहे. तरी पण वाघाचं खाद्य इथं काही कमी नाही, म्हणजे हरणं भरपूर मिळतं. जर त्यांना खायला काही मिळालं नसतं तर ते मॉनिटर झाले असते किंवा आपल्या गाड्यावरती अटॅक केलं असतं. आणि जेव्हा आमच्या म्हणजे सायटिंग होतो आणि गाड्या वगैरे लागलेल्या असतात तर त्यांना आम्ही डिस्टर्ब करत नाही, कारण अंतर ठेवूनच आम्ही बघतो. आणि पुन्हा एक रिझन आहे, वाघाला जर आपण डिस्टर्ब केलं तर तो आपल्याला म्हणजे गाडीवरती अटॅक करू शकतो. आपण त्याला डिस्टर्ब करत नाही आणि त्यांचं ॲक्च्युली खाद्य त्यांना मिळतं, म्हणून अजूनही असं पार्कमध्ये ताडोबात केव्हाही झालं नाही तर अटॅक होतात. आता आपण जिप्सी रूट क्रॉस केला आहे, आता एका रोडवरती आलो आपण. या रोडबद्दल काय सांगाल? हा जो रोड आहे रामपुरीचा सर, हा जिप्सी रूट सगळंच आहे. आपला मोरली गेट म्हणजे कोर एरिया. कोर एरियामध्ये चंद्रपूर ते चिमूर दिवसातून 2दा बस जायची. कोरमध्ये असे 6 गाव ते 6 गावातून ते रिलोकेट झालेलं असल्यामुळे चंद्रपूर ते चिमूर पहिले बस जायचे, म्हणून हा मेन रोड असा पक्का रोड बनवला गेला आहे. आणि ॲक्च्युली काय आहे, रोड जशीच्या तसा मेंटेनमध्ये व्यवस्थित आहे, कारण रिझन काय आहे, हेवी व्हेकल इथं जाणार नाही. आपली पोलबद्दल माहिती झालं का? 300-400 वर्षापूर्वी, ॲक्च्युली 500 वर्ष म्हटलं तरी चालेल, ही पुराणी ताडोबामध्ये हिस्ट्री आहे. गोंडकालीन पण असेल. यस. बल्लारपूर ते नागपूरपर्यंत तो राजा कधी घोड्याने जायचा, कधी पैदल जायचा. तेव्हा कसं पूर्ण जंगल डेन्स होतं, त्यांना पुढे जायसाठी काही कळत नव्हतं, म्हणून त्या राजाने पिल्लर तयार केलेला. आणि बनवले तर कसे बनवले, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, आणि वरती विसेप पण आहे. नागपूर ते बल्लारपूर सरळ दोरी लावायची, रात्रीला मशाल असायचं आणि तिथे वरती बेल पण असायचं कम्युनिकेशनसाठी. इकडून जर डायरेक्शनसाठी त्याला बल्लारपूर ते नागपूरपर्यंत जायचं होतं. नेव्हिगेशन आणि मेन ॲक्च्युली सर पूर्ण हिस्ट्री सांगतात, मग तुम्हाला मी बरोबर सांगते. ओके. नागपूर ते बल्लारपूर सरळ जायचा, आणि तेव्हा कसा कुठलाच रस्ता नव्हता, म्हणून त्यांनी त्या 500 वर्षापूर्वी म्हणून त्यांनी एक छोटंसं म्हणजे पिल्लर तयार केलेलं. आणि मग ती दोरी ओढायची, तिथेवरती मशाल असायचं, जशी दोरी ओढलं तसं बेल वाटायचं, म्हणजे त्याला पुढचं डायरेक्शन पडायचं. आणि त्या राजाचं नाव होतं भक्त बुलंद शहा. नागपूरला स्टॅच्यू पण आहे. अजूनही फॉरेस्टवाले मत करत आहे, कारण आपल्या ताडोबामध्ये काहीतरी एक पुराणी हिस्ट्री आहे. थँक्यू. तो तोंड पाडला. एलिगेटर मला वाटतं पाण्यात नाही बाहेर निघाला तो आपल्याला त्यांचं जो ब्लड असते ना थंड असते, म्हणून त्याला उन्हाची पण गरज आहे, म्हणून तो संध्याकाळी प्रेममध्ये दिसत आहे का? प्रेममध्ये पा. वाव. प्रेममध्ये पा. हळूहळू समोर शांत राहा फक्त. सगळे जमत आहे का? बघा, कोंबडा एक कोंबडी. वाघ देखने के लिए हम आए, लेकिन वो देखने के लिए वो तो कुछ चाहिए ना. मतलब वो हम देखने के लिए तैयार है, लेकिन वो दिखाने के लिए चाहिए ना. वाघाचे नशीब नसते आपल्याला बघण्याचे. वाघाचा नंबर आपल्याकडे नाही. मोबाईल शांत उभा राहा.
पक्षी आहे लिटिल कार्बोरल. कुठले पक्षी लिटिल कार्बोरल. देशी आहे ना? 280 निघतात ताडोबामध्ये. लवकर लवकर 115 तुझं काय मेंढर आणि हा सुप्रीम कोर्ट झाला. झाड पडलेलं आहे पुढे, झाड गाडी जात नाही. काका नाही करत यांचे दरवर्षी शेंगा काढतात. नवीन शिंग येते. म्हशीसारखीच आहे एकदम सेम. हरभीवरच असते पूर्ण. Common time असेल कोणतरी. गवा आहे गवा 2-3 आहे. वाटलं इथे भेटते ना, पण इथे आता बंद आहे का? रोज बघू कंटिन्यू